तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्स या चॅनलवरती। तर राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। कारण या भत्त्यासाठीचा व मानधनासाठीचा निधी हा त्यांना वर्ग करण्याबाबतचा जी.आर. हा आलेला आहे। तर या जी.आर. मधून आपण या महिन्याचा उपलब्ध असलेला निधी हा पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी.आर. आणि हा आहे या जी.आर.चा विषय। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी.आर. 27 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे। आणि त्यानंतर डायरेक्टली शासन निर्णय। सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे ऑगस्ट 2026 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रात रकाना क्रमांक 1 मधील लेखाशीर्षामध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 174 कोटी इतका जो निधी आहे तो निधी अतिरिक्त राज्य हिश्शाचा आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता ही देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयान्वये मिळालेल्या मंजुरीनुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या ऑगस्ट महिन्याच्या मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी 174 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यास मंजुरी ही देण्यात आलेली आहे। आणि हा निधी आता थोड्याच दिवसात सर्व राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल व त्यांच्याप्रमाणे मिळत असलेलं त्यांचं मानधन व प्रोत्साहन भत्ता हा त्यांच्या अकाउंटमध्ये खात्यात आता जमा होणार आहे। तर ही होती या शासन निर्णयामधील महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।